पल्लवी डोक्याचं घर हेच का? हो. कुठे आहे ती आता? पट्टा आण ग माझा. काय म्हणले? पल्लवी डोक्याचं घर हेच का? हो. कुठे आहे ती आता? अहो आता कुठे आहे ती? 6 महिने झाले पळून गेली ती. पण आम्ही पोलिसात तक्रार दिली नाही आणि देणार बी नाही. उगाच सापडली तर आमच्या डोक्याला ताप नको. खेळ ग. वाह, सुंदर आलाय. कधी मिळतील फोटो? 2 दिवसांनी या. चला. लग्न कोणाचं आहे? माझं. काय करता काय? काही करत नाही मी सध्या. वेळ म्हणून लग्न करतो. मुलगी कशी पटली? पळवून आणली आहो. लव. पैसे कोण देणार आहे? मी देणार. किती? एक 50 रुपये. पासपोर्ट फोटो काढायचा आहे? अहो, एकच फोटो काढायचा आहे. ते कोर्टात द्यायला लागतो ना म्हणून. मग मोबाईलवर काढा ना. काढला असता पण साक्षीदार पण लागतो ना म्हणून तुम्हाला नेतोय मी. साक्षीदार पाहिजे. इथे 5 वर्ष झाले धंदा करतोय. आमची लग्न जमणार अजून. तुम्हाला बऱ्या पोरी मिळतात. कसं असतं ना हो? नशीब असतं. 500. 500 रुपये लागतील. फालतू कामं करत नाही मी. ठीक आहे, देतो. चला. हो, ऍडव्हान्स. पूर्ण रक्कम ऍडव्हान्स घेतल्याशिवाय बाहेरचा ऑर्डर घेत नसतो मी. अंत्यविधीचे फोटो असले तरी सांगतो, आधी पैसे टाका. आधी पैसे टाका. हा. तेवढेच आहेत क्या? चला चला चला. येतो हो, हे घेऊ द्या ना जरा. चला आता फोटोच फोटो. मुलगी शोधताय ना लग्नासाठी? हो ना, मिळतच नाही. माझ्या ओळखीचे काही लोक आहेत. तुम्हाला चांगली मुलगी शोधून देतील बघा ते. खरं सांगताय? वा वा वा. मला तुमचा स्वभाव जाम आवडला. एकदम प्रोफेशनल ना. ते थोडंसं राहायला लागतंय काय? चांगली चांगली मुलगी भेटायला पाहिजे तुम्हाला. भेटायला पाहिजे. खरंच भेटायला. तुम्हाला ना मी एक पत्ता लिहून देतो. त्यांना जाऊन सांगायचं अलंकारने पाठवलंय म्हणा. अलंकार? हा. अरे वा. चांगली मुलगी शोधून देतील तुम्हाला. थँक्यू साहेब, थँक्यू. तुम्ही एक काम करा, ते पैसे असू दे. कसले? अहो नको पैसे मला. का बरं? अहो आतापर्यंत साधा मुलीचा विषय पण कुणी काढला नाही हो. तुम्ही तर पत्ता देताय, मुलगी मिळेल, लग्न होईल ना माझं. आणि तुमच्याकडनं पैसे घेतले तर पाप लागेल. असू दे. नाही 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 नाही. असू दे. नाही नाही तसं नाही. खिसा खाली आहे. हा का? पण उगाच देता बरं का तुम्ही मला. असं कसं? तुम्ही पत्ता देणार, मुलगी मिळेल, माझं लग्न होईल. यस, पहिले तुमच्या लग्नाचं बघूया. चला लवकर. माझं लग्न होणार आहे. सगळी तयारी झाली आहे ना? आम्ही नेहमी तयारच असतो. पण तू मनातून तयार आहेस ना लग्नाला? हो. नाही नाही तसं नाही. खूप वाईट दिवस आहेत. कुणाचा भरोसा देता येत नाही या जगात. तो पोरगा आज तुला चांगला वाटतोय पण उद्या तोच नालायक निघाला तर? निघाला तर? हो, निघू शकतो ना नालायक. निघू शकतो. तुझा एवढा विश्वास आहे त्याच्यावर? हो, मला तर गॅरंटी आहे. तो नालायकच आहे. तो तर इतका नालायक आहे की जगात त्याच्या एवढा नालायक कोणी असूच शकत नाही. आणि तरी तुला त्याच्याबरोबर लग्न करायचंय? हो, मला तर असाच नवरा पाहिजे होता. माझ्या एका मित्राने आम्ही पळून लग्न करणार हे जाऊन माझ्या घरी सांगितलं. तर अलंकारनी काय केलं माहितीये? काय? त्याचे 31 दात तोडून टाकले. का? 31 का? 32 का नाही? एक दात मुद्दाम तसाच ठेवला. आयुष्यभर आमच्या नावाने दातोट खायला. बापरे. चला पूजेची तयारी करतो. आला आला, अलंकार आला. स्वस्ती
श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं लेण्याद्री गिरिजात्मकं सुवरधम्. काय झालं? वडिलांच्या वयाचा आहे मी तुमच्या. जरा माझा ऐका, जरा बघा माझ्याकडे. तुमच्याकडे बघायची वेळ आहे का पण ही? नाही नाही, तसं नाही. आजपर्यंत मी पळून जाणाऱ्या जेवढ्या मुलींची लग्न लावून दिली त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त मुली परत घरी पळून आल्या. ऐका माझं जरा, थोडा विचार करा. मूर्खपणा आहे हा. नाही 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 नाही, अलंकार अलंकार अजिबात नाही. मारामारी नाही. काय बोलतेस तू? हात उचलायचा नाही. अरे वय बघ, त्यांचं पुजारी येत ते. मारामारी मारामारी करायची नाही. पुजारी येते. अंतरपाठ अंतरपाठ धरा. चला. शुभमंगल सावधान, शुभ लग्न सावधान. हार घाला एकमेकाला. चला चला, पूजा झाली, लग्न झालं, मंत्र झाले, फोटो काढून घ्या. बरं ठीक आहे, मला प्रॉमिस कर, इथून पुढे तू ह्याला मारू नको त्याला मारू नको असं काही करणार नाही. खरोखरच थोडीच मारायचं होतं, नाटक होतं ते. अगं पण एखाद दिवशी एखाद्याने धरलं मारलं मला तर काय करणार? खायची. माझी आजी नेहमी सांगते, खायला माणसाने लाजायचं नाही, मग ते काही असेल. तू काही बोलते? एक मिनिट एक मिनिट. हे पकडा. हा हे पकडा 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 पकडा. ओ कोण हो तुम्ही? एक मिनिट. दे. मी वकील. 8 वकील भेटले आतापर्यंत. मी भारी, मी ग्रेट. मी अजिबात भारी नाही. मला काहीच कळत नाही. म्हणजे खायचे वांदे. मी कालपासून उपाशी आहे. एक लक्षात ठेवा, माणूस भुकेला खूप प्रामाणिक असतो. भुकेत माणूस जेवढं काम करतो ना तेवढा दुसरा कुठेही करत नाही. द्या तुमची केस द्या. केस नाहीये, लग्न करायचं आम्हाला. एका मिनिटात लावून देतो. चक्र मारायची गरजच नाही. कागद द्या, तुमचा कागद द्या. एका महिन्याच्या आत लग्न. लोकांना देतात त्याच्यापेक्षा 100 कमी द्या. ठीक आहे, हे कागद. हा, आता बिनधास्त हनीमूनची तयारी करा. पण ते काही प्रॉब्लेम नाही येणार ना? नाही 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 नाही, प्रॉब्लेम वगैरे काही येत नाही. हा. तुम्ही चहा घेऊन या. मी आत्ता अर्ज बनवून देतो. चहा घेऊन या. ठीक. हा. चलतो पटकन. हा हा बोल दे ना. बंटी भाऊ, एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. हे बघ, पैसे मिळणार नाहीत. पैसे सोडून काय पण बोल. ऐकून तर घ्या बंटी भाऊ. आज कोर्टात तुमची चुलत बहीण एक पोरगा होता सोबत लग्न करायला. काय? खरं सांगतो ना? खरं बोलतोय. खोटं बोलेल त्याच्या बायकोला मलेरिया होईल. एक काम कर, ती दोघं कुठे जातात ना त्याच्यावर लक्ष ठेव. हा हा मी आलोच 1 तासात. त्यांना कुठे जाऊन देऊ नको. हा, ऐका ना ऐका ना ऐका ना बंटी भाऊ, ऐका ना. आता एवढी महत्वाची गोष्ट सांगितली. आपल्या कामाचं जरा बघा की. तू त्यांना कुठे जाऊन देऊ नको. मी आलोच 1 तासात. हा हा हा. काय अल्टी पलटी. काय झालं? माझा चुलत भाऊ आलाय कोर्टात. त्याची गाडी बाजूलाच आहे. बघू नको. हे बघ, काय टेन्शन घेऊ नको. आमच्या शेताची केस चालू आहे कोर्टात. त्याची तारीख असेल. चुलत्यांनी भांडण काढलं होतं. बरं चल मग आपण पळू. पण वकिलाचे पैसे? ते देऊ. आपलं काम झालंय. आपण पळू. चल चल चल. तू त्यांना जाऊ कसं दिलं? मला काय माहिती डायरेक्ट जातील म्हणून. मूर्ख आहेस दिना तू. खरंय 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 खरंय, मूर्ख आहे मी.
त्यांनी मला 500 रुपये दिले, परत म्हणाले सुट्टे नाही, हॉटेलवाला कार्ड घेत नाही, ATM मधून देतो म्हणाले. मी हो म्हणालो, गेले. होते ते 500 रुपये पण गेले. आता एक काम कर, हा त्यांचा अर्जच देऊ नकोस. काय हे सगळं अर्ज दिल्यावर झालं बंटी भाऊ. छान. आता एक काम करू, हा पुढच्या आठवड्यात आल्यावर सोडायचं नाही, हा पकडून ठेवायचं. हा बाकी काही झालं तरी तारखेला ते हजर राहणारच. मी एक काम करतो, तुम्हाला ना तारीख सांगतो केव्हा असेल तेव्हा तुम्ही तयारीत राहा. पकडूनच देतो तिला. बंटी भाऊ, तारीख सांगा ना. MA मराठी. राग आलाय का? मला फक्त खाली झोपायला लागतं, त्याचा राग नाही आला. खाली झोपायला एक्स्ट्रा गादी मागवायला लागते, त्या एक्स्ट्रा गादीचे एक्स्ट्रा पैसे द्यायला लागतात, त्याचा राग आलाय मला. पळून येऊन आपल्याला इतके दिवस झाले, आपण दोघं एकत्र एका बेडवर झोपू शकत नाही याचा राग नाही येत तुला. पैसे जास्त द्यावे लागतात त्याचा राग येतो. वा, आपल्याला एका गादीवर झोपायला कोणी अडवलंय पल्ले? मी. कायदेशीर लग्न झाल्याशिवाय आपण नवरा बायको सारखं वागायचं नाही. यु नो, वी आर जस्ट फ्रेंड्स. तुला सांगतो, माझ्या आईचं स्वप्न तू नक्की पूर्ण करणार. ए खरंच? खरंच. काय स्वप्न होतं तुझ्या आईचं? मी जेव्हा शाळेत जायचो नाही, अभ्यास करायचो नाही, त्रास द्यायचो, तेव्हा माझी आई म्हणायची, तुला अशी बायको भेटेल जी तुझा छळ मांडेल. मला जेवढा त्रास देतो त्याच्या 10 पट त्रास ती तुला देईल. पहिले खरंच सांगतो, माझ्या आईचं स्वप्न ना मी माझ्या डोळ्याने असं समोर बघतोय का पूर्ण होताना. तुम्ही तिच्या भावाला बघितलं, मला नाही बघितलं. तिच्या भावाला बघितल्यावर घाबरून पळून गेलो आम्ही. तुम्हाला कुठं बघता, काय मारायचंय? तुम्ही एक काम करा, हा तुम्ही नाही 500 रुपये ठेवा, आणि आताच्या आता नोटीस बोर्डवरून तेवढी नोटीस काढा बरं. कोर्ट काय माझ्या बापाचं आहे नोटीस काढा म्हणे? आपण ते कोणी बघितलं तर लपडे होतील. तिचा भाऊ येत असतो कोर्टात. त्याचे पैसे होतील, द्या 500 रुपये द्या. हा पैसे द्या 500. ए ठेवा. हा बरं, तुम्ही थांबलाय कुठं? एका ठिकाणी थांबत नाही आम्ही. हा ते काय नाही, घरच्यांना कळलं आणि तिच्या तर जिवंत नाही सोडणार आम्हाला. ते बरोबर आहे. मग तुम्ही असं करा, माझ्या घरी थांबा, मी व्यवस्था करतो तुमची. उपकार होतील तुमचे. अहो कर्तव्य आहे माझं. हा, पळून लग्न करणाऱ्या जोडप्यांची काळजी घेतो मी. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. हा ते त्याचे वेगळे पैसे नाही ना होणार? बस का आता? हा, घरी राहायचे कोणी पैसे मागतं काय? नाही नाही नाही, तुम्ही आहे ना बिंदास्त द्या, बिंदास्त द्या. चला. थँक्यू थँक्यू. चावी तर लावा. चावी लावायचं वय राहिलंय का हिचं? हळूच चाला, आधीच ओरडू नका, नाहीतर पळून जायचे. आणि हो, शिवाय तर देऊ नका. भाड्याच्या घरात राहतो मी, मला खाकलून द्यायचा. मला हाणा मारे तर करूच नका, नाही तर शेजारच्या ना कंप्लेंट करतील माझी, आणि माझं नाव तर घेऊच नका. सूचना बंद कर, घर दाखव. घर काय इकडं? फोन आला, तुमच्या भाऊजींचा फोन. भाऊजी असेल तुझा, माझा दुश्मन आहे, कळलं का? स्पीकरवर टाक. हॅलो हॅलो. हा, तू
तुमच्या घराची चावी ठेवली बरं का तिथे खिडकीत. घरी नाही का तुम्ही? नाही, कुठे गेले? आम्ही चाललो जळगावला. परवा भेटू कोर्टात. घरी का नाही थांबलात? पल्लवीला नाही आवडलं हो तुमचं घर. सगळा सिगरेटचा वास येत होता घरात. आणि सॉक्स धुता का नाही तुम्ही कधी? किती घाण वास येत होता बरं घरात. आणि कचरा, अहो कचरा तर इतका कचरा कुंडीत नसतो तेवढा कचरा होता घरात तुमच्या. पर ते बेडशीट आणि चादरी त्या काय मागच्या वर्षी धुतल्या होत्या काय? किती घाणेरडं घर आहे हो तुमचं. असं मी नाही, पल्लवी म्हणत होती. रागव नका, आता होणारी बायको म्हणजे थोडं ऐकायला लागतच ना. तेच रूम स्वच्छ ठेवत जा. काय तुमच्यामुळे मला शिव्या खायला लागल्या. कुठे आणलंय गटारात असं पल्लवी मला म्हणाली. ऐकताय ना तुम्ही? हो हो हो. ठीक आहे मग परवा कोर्टात या मग तारखेला भेटू तिकडे. ये 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 तारखेलाच ये, तेव्हाच बघतो तुला. ये ये साहेब. ते सॉरी साहेब, सॉरी. हे सॉरीच्या झालं तुझं सगळं करून. आता मी सांगेल ना तेच करायचं. स्वतःचं डोकं नाही चालवायचं. दाद्या, तुला दादा सांगितलं बाहेर तोंड काढू नको. त्यांनी बघितलं तर तशीच पोहून जातील ती. अरे मग कळणार कसं आपल्याला पल्ली आली ते? दाद्या आरशात बघ ना. हॅलो. हे दिन्या, आज तरी येणार आहे कधी? नाही आताच फोन झाला त्यांचा. त्यांना काहीतरी डाऊट आलाय, प्लॅन बदललाय त्यांनी. तरी तुला म्हणलेलं तोंड बाहेर काढू नको. मग तुला नाही रे, तू बोल आता काय प्लॅन आहे? फोनवर सांगितलंय की पल्लवी आहे ना काळा बुरका घालून येणार आहे बरोबर 2 मिनिटात. 2 मिनिटात आली. दाद्या आली. चल बंटी, चल 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 निघ. दाद्या तोंड धर नीट. चल चल चल. गप्प बस. कमीने, कुत्ते, हरामी, तुम्हारे मुंह में कीड़े पड़ेंगे. तुम लोग ने मेरे को उठाया, अब मेरा शोहर तुम्हें उठाएगा. खरं खरं सांगा. हो साहेब, खरं खरं सांगतोय. ह्याला विचारा.
तू माझ्या बहिणीला घेऊन पळून गेला. त्यांच्या बहिणीचं ठीक आहे साहेब, यांना 2-2 बहिणी आहेत, पण माझी बाई ती एकुलती एक होती ना, घेऊन गेली ती पण. चावी कुठे? चावी लावायचं वय कायचं.